हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, जे खूप सारे मला कमेंट करतात की जी माझी यूट्यूब फॅमिली आहे ती की तू व्हिडिओ कशात क्रिएट करते किंवा एडिटिंग कशात करते, तो कुठला ॲप आहे, मी काय काय करते, तो सगळं मी पुढे जोडलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आडवाने आपला उभा आहे, कारण पुढचा जो एडिटिंगचा व्हिडिओ आहे तो उभ्या स्क्रीननं हे होतो, एडिट होतो, म्हणून मी उभा ठेवलेला आहे. तर जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी जेव्हापासून यूट्यूब चालू केले तेव्हापासून मी पहिला ते काइनमास्टर वगैरे VNमध्ये करायची, पण मी आता सध्याला जे करते एडिट ते मी ह्या ॲपमध्ये, इथं दिसतं तुम्हाला YT क्रिएटर ॲप, तर ह्याच्यामध्ये करते. बघू शकता माझे सगळे व्हिडिओ ह्याच्यामध्येच झालेले आहेत. ह्याच्यामध्येच मी एडिट करते, मिनी ब्लॉग असू कुठलाही असू. तर आता करायचं कसं आहे ते सांगते. आता हे जे तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसतं ना, ह्या प्लसच्या आयकॉनला असं टच करायचं आहे. आता तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला कुठला व्हिडिओ बनवायचा आहे, तो व्हिडिओ तुम्ही इथे सिलेक्ट करा. आता मला हा मी घेतला. आता टच केल्याच्या नंतर इथं येतं की 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा. आता हा 1 नंबरचा व्हिडिओ घेतला आणि इनपुट जे इथं आले, इनपुट आले जे तिथं ना तुम्ही असं टच करून घ्यायचं. मग हे असं डाउनलोड होणार आणि तो पूर्ण व्हिडिओ तो इथं येणार. आता मला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओला पूर्णपणे म्यूट करायचं आहे आणि व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे. तर मी आधी ह्या व्हिडिओचा पूर्ण जो व्हॅल्यूम आहे तो काढून घेणार आहे. जर तुम्हाला फक्त ह्याच व्हिडिओ पुरतं ठेवायचं असेल तर तुम्ही डन करू शकता, नाहीतर अप्लाय टू ऑल, म्हणजे पुढचे येणारे बी त्याला जे कनेक्ट होणारे व्हिडिओ आहेत ना ते सुद्धा म्यूट होतील. तर हे एक आहे. आणि जर समजा तुम्हाला ह्याचा आवाज नाही काढायचा आहे, म्हणजे असंच ठेवायचं आहे, आणि बॅकग्राऊंड जो म्युझिक आहे, बॅकग्राऊंडला जो वाऱ्याचा, दरवाजाचा कशा खटखटलेला आवाज वगैरे येतो, तो हे इथं दिसतं ना ऑडिओ क्लीनअप, त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ना हे असं काही येतं आणि पूर्ण जो आजूबाजूचा आवाज आहे तो पूर्ण क्लीन होऊन जातो. म्हणजे अगदी पंख्याचा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आवाज येणार नाही, किंवा बाजूला एखादं गाणं चालू आहे त्याचासुद्धा पूर्ण आवाज इथं क्लीन होतं. आता हे बघू शकता, हे जेव्हा एका डॉटपासून दुसऱ्या डॉटला गेलं ना तर हे पूर्ण ऑडिओ क्लीन होतं. आता बघू शकता तुम्ही, आता हा पूर्ण बघू शकता तुम्ही, तो आवाज पूर्ण आता आजूबाजूचा गेलेला आहे. आता मी याची व्हॅल्यूम पूर्ण हे करते आणि आता हा एकच व्हिडिओ म्हणून मी तर डन केलेला आहे. आता हे झालं फर्स्ट. आता मला इथं छान असं म्युझिक लावायचं आहे. तर इथं साऊंडवर जाऊन तुम्ही खूप सारे ऑप्शन आहे, हॅपी, ब्राईट, चिल, सॅड, अँग्री, हे कुठलंही आता सिलेक्ट करू शकता. आता मी इथं दरवेळेस माझ्या ह्याला लावते ती मॉर्निंग जॉयची. आता ही सिलेक्ट करायची आहे आणि हा जो ॲरो दिसतो त्याच्यावर क्लिक करायचा आहे. आता ती म्युझिक इकडे आला ना आवाज तुम्हाला, तर ही म्युझिक आली. आता मला काय करायचं आहे, ह्याची व्हॅल्यू कमी करायची आहे आणि मला इथला माझा जो व्हॉइस आहे तोही दाखवायचा आहे. तर मी काय करणार, आधी ह्याच्यावर क्लिक करणार आणि इकडं जाऊन त्याची व्हॅल्यू कमी करणार, आणि कमी केल्याच्या नंतरनं ही व्हॅल्यू कमी केली आणि डन करणार, आणि परत वरचा जो व्हिडिओ आहे त्याला क्लिक करणार मी, आणि हा क्लिक केल्याच्या नंतर ना याची व्हॅल्यू मी अशी वाढवणार, म्हणजे माझा व्हॉइस पण अशा प्रकारे, सगळ्यात आधी म्हणजे माझा व्हॉइस पण आणि म्युझिक पण ऐकायला येईल तुम्हाला, असं करणार. आणि जर मला फक्त पूर्णच व्हिडिओला जर म्युझिकच ठेवायची आहे तर मी ऑडिओचं व्हॅल्यूम पूर्ण कमी करणार. आता हे एक बेस्ट ऑप्शन आहे ह्या ॲपमध्ये. त्यानंतर ना पूर्ण म्यूट करून ह्या ऑडिओचं तुम्ही पूर्ण म्यूट करायचं. जर तुम्हाला वेगळा आवाज द्यायचा आहे नंतरनं व्हिडिओवर बनवून झाल्याच्या नंतर म्यूट करायचं आहे, आणि हे जे व्हॉइस ओव्हर दिसतं ना क्लिक करायचं, आणि मग इथं तुम्ही तुमचा आवाज देऊ शकता. काय ते व्हिडिओमध्ये थांबवायचं आहे आणि डन करायचं आहे. मग इकडे तुमचं रेकॉर्डेड ऑन होणार आणि तो आवाज तिकडे लागणार. एक झालं. आता तुम्हाला छान असे स्टिकर वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही जे व्हिडिओच्या सुरुवातीला वेलकम, प्रत्येक हे याच्यामध्ये सर्च होतं. आता वेलकमचं टाकायचं आहे, वेलकम जे पाहिजे ते इकडं सर्च होतं. स्टिकरमध्ये, GFSमध्ये, इमोजीमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये तिकडं क्लिक केलं की हे असं येऊन जातं.
आणि हे बघा लाईक करा तुम्ही पण आता सगळेजण. तर आणि इकडं क्लिक केलं की हे निघून जातं. तर हे एक झालं. त्यानंतर टेक्स्ट खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये जेवढे हवे तेवढे टेक्स्ट आहे. ह्याला क्लिक करायचं आहे आणि इथं लगेच एडिटिंगचं ऑप्शन येतं. तर तुम्ही इकडं करू शकता. आता मी कसं करायला तसं आहे बघा, असं करू शकता आणि डन केलं की त्याची साईज कमी जास्त डन केल्याच्यानंतर ना तुम्ही करू शकता. हे एक झालं. आता त्याच्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती अशी आहे, जर तुम्हाला समजा एखादी क्लिप वगैरे बाजूला दाखवायची आहे किंवा मला हा फोटो बाजूला दाखवायचा आहे त्याचबरोबर, तर असं हे तुम्ही क्लिप फोटो म्हणा किंवा एखादा व्हिडिओ तिथे असं लावू शकतात. हे एक झालं. त्यानंतर ना हे वेगवेगळे जे बॅकग्राऊंडचे वगैरे चेंज करायचे आहेत ते आहे. आणि आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला समजा हे इफेक्ट आहेत म्हणजे व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला एखादा इफेक्ट घालायचा आहे. आता समजा आता हे जे आहे इथं सुरुवातीलाच तुम्हाला काहीतरी असं गोल दाखवायचं आहे, तर तुम्ही करायचं आणि असं छान असं इकडं गोल येऊन जातं. आणि आता समजा म्हणजे असं हे दिसणार तुमचं. आणि आता समजा तुम्हाला जर हे ऑडिओ काढायचा आहे तर इकडं क्लिक करायचं आणि इकडं डिलीटचं ऑप्शन आहे, तर डिलीट होऊन जाईल. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर डुप्लिकेट, तोच व्हिडिओ तुम्ही डुप्लिकेट ही बनवू शकता. त्यानंतर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन म्हणजे हे आहे. आता समजा तुम्हाला मोठा व्हिडिओ शॉर्ट फॉर्ममध्ये पण दाखवायचा आहे, तर इथं म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये बी कन्वर्ट करता येतं. हे अशा प्रकारे होतं. आणि हे मोठ्या व्हिडिओसाठी आहे आणि हे मलाच माहीत नाही कशासाठी आहे. आणि हे शॉर्ट आणि हे मोठ्या व्हिडिओसाठी एवढं मला माहिती आहे. जर तुम्हाला बॅक टू काहीतरी परत तेच पहिलेच आणायचं असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता, अंडू करून परत ते असं आणू शकता. हे असं एक आहे. आणि आय थिंक आता सगळं सांगितलं आहे मी. ह्याच्यात जेवढी माझी एडिटिंगची पद्धत आहे तेवढी मी सगळी आय थिंक शेअर केलेली आहेत. हां, आणि हे एक महत्त्वाचं, जर तुम्हाला समजा हा स्टार्टिंगचा व्हिडिओ नको आहे, इथं आता मध्येच तुम्हाला ही क्लिप नको आहे, आता हे कात्रीसारखं जे दिसतं ना ते कट करायचं आहे. मग तुम्हाला जर ह्या बाजूचं नसेल पाहिजे तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि डायरेक्ट मग इथं क्लिक केल्याच्या नंतर ना इथं कोपऱ्यात डिलीटचं ऑप्शन येतं, ते होऊन जातं. आता फिल्टर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही फिल्टरही लावू शकतात. हे बघा फिल्टर आहेत. त्या इफेक्ट आहे, ॲडजस्ट पण करू शकतात, लाईट कमी जास्त हे बघा कमी जास्त काही तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकतात. त्यानंतर हे तर सांगितलं मी इफेक्टचं आहे. तर हे कोणत्या बाजूला तुम्हाला जर व्हिडिओ खाली वरी असा गोल फिरवायचा असेल, राऊटिंग जर करायचं असेल तर हा एक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर रिप्लेस पण आहे, डिलीट आहे, डुप्लिकेट आहे. तर आय होप तर सगळं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे 3 जे डॉट दिसतात तिकडे क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं आहे. आणि मी इकडे बघा जे 1080p हेच ठेवायचं आहे किंवा 4K जरी ठेवलं तरी चालतं किंवा स्टँडर्ड पण ठेवलं तरी चालतं, पण मी हेच रिकमेंडेड करील. आणि एक्सपोर्ट केल्याच्यानंतर ना तुमचा व्हिडिओ डाउनलोड व्हायला लागतो आणि डाउनलोड झालं की खाली लगेच ऑप्शन येतं की यूट्यूबवर अपलोड करायचं आहे का. आता हे व्हायला वेळ लागेल, तर मग लगेच अपलोड करायचं. मग पुढची प्रोसेस तुम्हाला आपल्यापण समजून जाईल. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मी कशी एडिटिंग वगैरे करते आणि अतिशय सोप्पं आहे, अवघड असं काय नाही आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझी व्हिडिओची एडिट करण्याची पद्धत जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.